नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मराठी माध्यमाचे शिक्षण देणाऱ्या पनवेल महानगरपालिकेच्या दिवंगत लोकनेते दिबा पाटील प्राथमिक शाळेने तालुक्यातील 240 शाळांना स्पर्धेत मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे. शासनाने राबवलेल्या शिक्षण व्यवस्थेमधील उपक्रम कोणती शाळा अचूक राबवते यासाठी केंद्र स्तरापासून ते राज्य स्तरापर्यंत मुख्यमंत्री, माझी शाळा, सुंदर शाळा ही स्पर्धा घेण्यात आली. विविध उपक्रमांची माहिती संकलित करून शासनाच्या स्वच्छता मॉनिटर या ॲपवर ही माहिती दिल्यानंतर पालिकेच्या शाळेने तालुक्यात पहिला क्रमांक पटकावला. या स्पर्धेचा पुढील टप्पा हा जिल्हास्तरीय असून त्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पनवेलची शाळा निवडली जाईल का यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू असून रायगड जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश मसे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी नव्याने कोकण आयुक्त कार्यालयात अप्पर आयुक्त कोकण विभागपदी कार्यरत असणारे किशन जावळे यांची रायगड जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगडचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश मसे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अप्पर आयुक्त कोकण विभाग किशन जावळे यांची रायगड जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी काढलेल्या प्रसिद्ध पत्रकात स्पष्ट केले आहे. रायगडचे मावळते जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश मसे यांची रायगड जिल्हाधिकारी पदावरून बदली झाली असली तरी त्यांना अद्याप कोणत्याही ठिकाणी नियुक्ती देण्यात आलेली नाही. महाराष्ट्रातल्या बैलगाडा शर्यतीतील प्रसिद्ध नाव असलेले पंढरीशेठ फडके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ऑफिसवरून घरी जाताना कारमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. पनवेलच्या विहीगरमध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरीशेठ फडके यांचे पनवेल येथे निधन झाले. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. बैलगाडा प्रेमी गोल्डन मॅन म्हणून ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते. जिथे बैलगाडा शर्यत तिथे पंढरीशेठ फडके हे समीकरण अगदी ठरलेले होते. बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. बैलगाडा शर्यतीच्या मैदानात त्यांच्या हटके एंट्रीची, त्यांच्या सोन्याची आणि गाडीच्या टपावर बसून शर्यत बघण्याच्या आगळ्या वेगळ्या स्टाईलची चांगलीच चर्चा असायची. त्यांच्या जाण्याने पनवेलमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. शैक्षणिक करिअरमधील एक महत्त्वाचा टप्पा असलेली 12वीची परीक्षा सुरू झाली आहे. रायगड जिल्ह्यातून या परीक्षेसाठी 31,943 विद्यार्थी बसणार असून त्यांच्यासाठी 49 परीक्षा केंद्रांवर सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. परीक्षेमध्ये कॉपीसारखा कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून शिक्षण विभागाने 5 भरारी पथके नेमली आहेत. परीक्षा केंद्रांच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार आहे. परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी परीक्षा केंद्र परिसरात तसेच परीक्षा कार्यालय परिसरात कलम 144 लागू करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी दिली. राज्यात परीक्षा कालावधीत कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश वरिष्ठ स्तरावरून दिले आहेत. परीक्षा काळात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, गैरप्रकार टाळण्याच्या दृष्टीने परीक्षा केंद्र परिसरातील 100 मीटर परिसरात जमावबंदीचे आदेश दिले आहेत. परीक्षार्थी, शिक्षणाधिकारी आणि शिक्षकांव्यतिरिक्त इतरांना प्रवेशास प्रतिबंध केलेला आहे. याशिवाय केंद्राच्या 100 मीटर परिसरात STD बूथ, झेरॉक्स, फॅक्स केंद्र बंद राहणार आहेत. परीक्षा केंद्रांवर डिजिटल डायरी, मोबाईल, मायक्रोफोन, स्मार्ट वॉच, वायरलेस या वस्तू नेण्यासाठी बंदी घातली आहे. हा आदेश 26 मार्च 2024 पर्यंत लागू राहील. चौक येथील ओम साई हॉस्पिटलमध्ये दीपक शंकर पोपेटे या 40 वर्षीय इसमाचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. दीपक यांच्या छातीत रात्री 1च्या सुमारास दुखू लागल्याने त्याला चौक येथील ओम साई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी ECG करून सलाईन लावली, पण ECGचा रिपोर्ट रुग्णासाठी चांगला नव्हता आणि या हॉस्पिटलमध्ये अशा रुग्णांची तपासणी करण्यास डॉक्टर आणि यंत्रणा सक्षम नसल्याने पुढील उपचार करण्यासाठी इतरत्र पाठवणे आवश्यक होते. तसे न करता डॉक्टर स्वतः झोपी गेले असे रुग्णाच्या नातेवाईकांचे म्हणणे होते. उपस्थित असलेले डॉक्टर हे नशापान करून होते असाही आरोप करण्यात आला आहे.
ग्रामीण भागात तालुक्याच्या ठिकाणी मेंढपाळाचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात आगमन जरी होत असले तरी चाऱ्याच्या अभावाने मोठ्या प्रमाणात भटकंती करावी लागत आहे। ही वस्तुस्थिती सध्या तालुक्याच्या ठिकाणी निर्माण झाली आहे। पूर्वी कोकणात मोठ्या प्रमाणात चारा असायचे, मात्र गेल्या काही वर्षात औद्योगिकीकरणाचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरल्याने शिवाय जंगले नामशेष होत असल्यामुळे त्याचबरोबर पावसाला संपताच वणवे मोठ्या प्रमाणात लागले जात असल्यामुळे मेंढ्यांवर उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे। त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या समस्या मोठ्या तीव्रतेने जाणवत आहे। पूर्वी माळरान आणि डोंगराच्या परिसरात काटेरी वनस्पती मोठ्या प्रमाणात असायची, हेच अन्न म्हणून शेळ्या मेंढ्या भक्षण करत असे, त्यामुळे दूध उत्पादन वाढ होत होती। मात्र चाऱ्याच्या अभावाने आर्थिक संकटात सापडत आहेत। एका महिलेकडे असलेली 2 लाखाची रक्कम लंपास केल्याची घटना तळोजा परिसरात घडली आहे। तळोजा सेक्टर 11 येथील 32 वर्षीय फायका मालगुणकर या स्टेट बँक ऑफ इंडिया येथे पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या। त्यांनी खात्यावरून 2 लाख रुपये काढले आणि ते पैसे प्लास्टिकच्या थैलीमध्ये ठेवले। त्यानंतर त्या बँकेच्या बाहेर पडल्यावर पायी चालत घराकडे निघाल्या। यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या हातातील पैसे असलेली थैली खेचून ते पळून गेले। या प्रकरणी तळोजा पोलीस अधिक तपास करत आहे। गेले काही दिवस वावंडळ, भिलवले, आसरे, विणेगाव चौक परिसरात सुरुंग सदृश धक्के बसत असून सकाळच्या दरम्यान घरे हादरली जातात। अनेक ठिकाणी घरातील भांडी देखील पडल्याची चर्चा सुरू आहे। वावंडळ परिसरातील गावात सकाळच्या वेळेस मोठमोठे हादरे बसत आहेत। केव्हा तरी कधी दुपारी, सायंकाळी असे अधूनमधून जोरदार धक्के बसत आहेत। घराच्या भिंती देखील थरथर कापतात, तसेच काही वातावरण निर्माण झाले आहे। त्यामुळे खालापूर तहसीलदार यांनी संबंधित विभाग आणि ज्यांची कामे सुरू आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊन विनापरवानगी कुणी सुरुंग उडवत असेल आणि कायद्याचे पालन करत नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत। 2,82,322 रुपये किमतीच्या आणि 32.920 टन सिमेंटचा अपहार करणाऱ्या 2 जणांना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेत अपहार केलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे। कोण गावाजवळील नवकार लॉजिस्टिक कंपनी ते तुर्भे येथील अमित इन्फ्रा लॉजिस्टिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड दरम्यान आरोपी संदीप कुमार सरोज आणि त्याचा सहकारी भीमाशंकर पुजारी तसेच इतर 3 आरोपी यांनी आपसात संगनमत करून त्यांच्या ताब्यात दिलेल्या 2,82,322 रुपये किमतीच्या 32.920 टन सिमेंटचा माल हा इच्छित स्थळी न पोहोचवता तो ट्रकमधून काढून त्याची विक्री केल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती। तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील आणि पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराद्वारे पोलिसांच्या पथकाने तात्काळ जगतपूर पोलीस ठाण्याची मदत घेऊन या आरोपींना ताब्यात घेतले। वारदोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अर्पिता अनंता पवार यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली। दरम्यान उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। वारदोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक बुधवारी पार पडली। या निवडणुकीसाठी अर्पिता अनंता पवार यांच्या विरुद्ध कोणताही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने त्या उपसरपंचपदी बिनविरोध विराजमान झाल्या। यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, पळसपे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, भूपेंद्र पाटील, योगेश लहाने, सरपंच राम भगत, माजी सरपंच भरत पाटील, संजय गायकर, संगीता भूतांबरा, माजी उपसरपंच सतीश पाटील, हेमंत तांडेल, सविता पाटील, जितेंद्र बताले, ग्रामपंचायत सदस्य दिनेश पाटील, अनंता पवार, बच्चू पवार, बाळा पवार, रामदास टोपरे, नारायण म्हात्रे, नरेश पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते।